बर्न झाला असते, दररोज कॅलरी बर्न झाली असती, पोट बर्न झाला असते, हे तर बरोबर आहे. जडली असती, घाम घेऊन पोट सफा झाला, वजन हलकं झालं असतं. डायरेक्ट गावात 20 रुपये. बघा भाऊजीने रिक्षा घेतली आहे. हे बघा भाऊजींची रिक्षा. जय शिवराय, जय शंभू. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं HPM माझ्या ब्लॉगमध्ये. तर आता वाजलं आहे सकाळचे 8:15 आणि हे बघा गट्टू शेट मस्त उठले सकाळी. गुड मॉर्निंग सर्वांना मित्रांनो, गुड मॉर्निंग गट्टूकडून. आहे गट्टू कुठं झाला, कुठं झाला बाई. तर मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे बदलापूर मुळगाव खंडोबा मंदिरचे दर्शन घेण्यासाठी. हे बघा सो गट्टू शेट आणि गट्टूची मम्मी येणार नाही आज, कारण की तिकडे ट्रेकिंग पण आहे. सो आज आम्ही इकडून चाललो आहे 4 जण आणि आम्हाला भाऊजी आणि ताई पण जॉईन होणार आहेत. तो तर डायरेक्ट बदलापूर स्टेशनला भेटणार आहे. हो सो मित्रांनो, आता आम्ही इथे निघतोय, तर डायरेक्ट आम्ही बदलापूर स्टेशनला भेटणार आहोत तिकडं. आणि तिकडून पुढचा प्रवास आम्ही कसा करणार आहोत आणि तिकडे काय काय एक्झॅक्टली व्ह्यू आहे ते आम्ही तुम्हाला दाखवू. गट्टू आम्हाला बाय तर करा. चला तर मित्रांनो, आम्ही निघतो इथून आणि भेटूया तुम्हाला बदलापूर स्टेशनला. बाय गट्टू, आम्ही चाललो. बाय. इस बार नहीं आएगा तू हमारे साथ. चला मित्रांनो. गट्टू शेठ चला मग बाय, आम्ही जातोय. हा, घरावरती लक्ष ठेवा आणि मम्मीची काळजी घे. हा चला मग आम्ही निघतो, जाऊ आम्ही. हो सो फायनली गट्टू साहेबांनी आम्हाला परमिशन दिली आहे. सो मित्रांनो चला निघूया इथून. चला, स्कूटी पण रेडी झाली आहे. मी आणि बाबा आता स्कूटीवर निघतोय आणि बाकीचे चालले ऑटोनी आणि भाऊजी आणि ताई आम्हाला डायरेक्ट बदलापूर स्टेशनला भेटेल. चला आम्ही जाऊया बदलापूर स्टेशनला. तर मित्रांनो, तुम्हाला खंडोबाचं दर्शन जर घ्यायचं तर तुम्हाला फर्स्ट बदलापूर स्टेशनला वेस्ट लावावं लागेल आणि वेस्टवरून वैशाली टॉकीजच्या समोरच तुम्हाला हे बघा टॅक्सी सर्व थांबले इथं. इथून तुम्हाला 20 रुपये शेअरिंग आहे. इथून तुम्ही मुळगावला निघू शकतात खंडोबा मंदिराजवळ. आणि आता आम्ही त्यांची वाट बघतोय, भाऊजींची आणि त्यांची. सो बघूया. सो फायनली भाऊजी आणि ताई पण आम्हाला जॉईन झाले आहेत. आई इकडे आहे आणि ताई पण इकडे आहे. चला मग मित्रांनो, आता निघा पुढच्या प्रवासाला. आता आम्ही निघतो स्कूटीने आणि हे लोक जातील असं शेअरिंग टॅक्सीने. ओके चला मग. बाबा आणि मी स्कूटीवर जातोय, आता यांची टॅक्सी निघते. चला चला मग भेटूया पुढे. तर मित्रांनो, बदलापूर पासून मुळगाव हे फक्त 10 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तर मित्रांनो, टॅक्सी तुम्हाला इथं सोडेल आणि ही आहे खंडेरीची कमान इकडून आणि इकडून तुम्हाला पुढे चालत जायचं आहे. कमीत कमी 10 ते 15 मिनटं चालत जायचं आत गावात. मग आपण आता तिकडे गेलो तुम्हाला दाखवतो पुढे अजून. चला, तो फायनली स्पॉटवर पोचलो आहे आणि तुम्हाला ही कमान दिसेल, कृष्णा बुधाजी नाना कराळे प्रवेशद्वार. तर मित्रांनो, इथून आज जाऊया. बघा आमची पूर्ण गँग इथं उभी आहे. काय चालू आहे? आईला आवळा पार्टी चालू आहे इकडे. लगेच सुरुवातीला आवळाच पार्टी चालू झाली आहे. चलो चला, ही पहिली पायरी. तर पायरी चढताना सुरुवातीला आपल्याला एक मंदिर लागलंय. चला आज जाऊन पाया पडून घेऊया. तर मित्रांनो, जय मल्हार. तर मित्रांनो, इथून आपल्याला आता 550 पायऱ्या चढायच्या आहेत. चला जाऊया इथून. अजूनपर्यंत फक्त 15 ते 20 पायऱ्या झाल्या आहेत. हवा टाईट झाली. मित्रांनो, इथं धाप लागायला सुरुवात झाली आहे लगेच. चला बघा, भाऊजी पण ब्लॉक करतायत.
भाऊजीने पण ब्लॉग सुरू केलाय. सर्वात आधी बाबा गेले होते आणि बाबा आधीच बसले तिथं. अभी मंजिल बहुत आगे है दोस्तों, चलो इतना बैठो मत. चला चला मित्रांनो, जाऊया पुढे अजून. तर मित्रांनो, तुम्हाला इथे आता 2 रस्ते लागतील, पण हे दोन्ही रस्ते पुढे जाऊन एकच होणार आहेत. चला तुम्हाला दाखवतो. आई मागेच राहिली आहे, आरामात एकदम. चल आई, तू करू शकतेस, चल. सो फायनली 100 पायऱ्या कंप्लीट झाल्या आहे. अजून 450 पायऱ्या बाकी आहेत. चला, आम्ही हार मानणार नाही आहोत मित्रांनो. तुम्ही पण एकदा वेळ काढला पाहिजे, अशी ट्रेक केली पाहिजे. बघा इथं आल्याबरोबर फोटोग्राफी चालू झाली आहे मित्रांनो. हे बघा औदुंबरच झाड आहे आणि खाली खंडोबाचे पाऊल आहेत. तर पाया पडून घ्या. सो पाया पडून घेतले आम्ही. आता निघूया पुढे. सो मित्रांनो, इकडे येताना पाणी वगैरे सर्व घेऊन या, कारण की खाली एक स्टॉल आहे, पण बॅकअपसाठी आपलं पाणी वगैरे सर्व सोबत घेऊन चला. आणि आज रविवार आहे, तर रविवारी थोडी जास्ती गर्दी आहे, पण ठीक आहे. सो फायनली मित्रांनो, आम्ही 150 पायऱ्या कंप्लीट केल्या आहेत. आता चला पुढे जाऊया अजून. बघा 150 पायऱ्यांमध्ये सर्वांची हवा टाईट झाली आहे. शॉर्टकट बघा. सो मित्रांनो, कोणाला शॉर्टकट जायचं तर तसं वरतीने पण जाऊ शकतात, पण हे जर अवघड आहे. आपल्या पायऱ्याच बऱ्या आहेत. फायनली 200 पायऱ्या कंप्लीट. अजून 250. चला, आम्ही हार मानणार नाही आहे. ब्लॉगर कभी हार नाही मानते. चलो, 250 असू दे की 1000 असू दे, चढना तो है आज. कर हर मैदान फतेह, चलते रहो. विकेट गिरने वाली है. चलो. तर मित्रांनो, छोटा ब्रेक घेतला आम्ही, पाणी टाईम. सगळे आता पाणी पित आहेत. तर पुढच्या प्रवासाला आपण कंटिन्यू करूया. गावात जर राहिला असतं ना, तर पोट कमी झालं असते. दररोज कॅलरी बर्न झाली असती, पोट बर्न झालं असतं. हे तर बरोबर आहे. जडली असती, घाम घेऊन पोट सफा झालं, वजन हलकं झालं असतं. चला, अजून 250 पायऱ्या चढायच्या. चला चला, चढणार असं थोडी चढणार. पप्पा गावात असते तर नसते आले मग. जायला सुरुवात झाली आता. अभी चला. अभी घर पे जाके वो बिफोर आफ्टर वाला वीडियो लेने का है, मेरे को नहीं आने का. चला, कंटिन्यू केलंय. आई आणि बाबाने कंटिन्यू केलंय. हम लोग भी चल रहे. पायऱ्या कंप्लीट झालेत. चलो. चल आई. 250 झाल्या पायऱ्या बघितल्या का? हो, 250 झालं. चल, ये पुढे ये. अजून 250 आहेत. चल. तर मित्रांनो, तुम्हाला एक निवेदन आहे, जो पण भक्त इथं येईल पाया पडायला, सो आपला कचरा तुम्ही तिकडून उचला आणि डस्टबिनमध्ये टाका. इथं डस्टबिनची सुविधा केलेली आहे, हे बघा. सो प्लीज डस्टबिनमध्ये कचरा टाका मित्रांनो, तुम्ही इथं कधी आलात तर. सो मित्रांनो, 300 पायऱ्या कंप्लीट झाल्या आपल्या. चलो, ब्लॉग बनाते हुए एक दूसरे का. आपण आता लगभग 350 पायऱ्यांवर पोचलो आहेत. हे बघा,
मराठी इंग्लिश सर्व मिक्स होतंय, तर त्याला इग्नोर करा. सो 350 कम्प्लिटेड. चलो मित्रांनो, वरतून व्ह्यू बघा कसं दिसतोय, फुल एक नंबर. सो 400 पायऱ्या कंप्लीट झाल्यात. चलो और आगे जाना है, मंजिल अभी दूर है. काय झालं? 450 पायऱ्या. 450. सो फायनली 450 पायऱ्या कंप्लीट झाल्या. आणि इकडं भक्त निवास पण आहे, हे बघा. आता सध्या बंद आहे. चला, काय झालं? थक गए इतने जल्दी? भाऊजी चला, आम्ही नाही थकलो, आम्ही तुमची वाट बघत होतो. आमची वाट बघत आहे, दिसतंय आम्हाला. चला. फायनली मित्रांनो 500 पायऱ्या कंप्लीट झाल्या आहे. आणि समोर बघा मंदिर पण दिसू लागलं. आता पुढच्या 50 पायऱ्या कंप्लीट झाल्या का आपण मंदिराजवळ. चला मित्रांनो, या पायऱ्या बघा कशा आहेत, थेट सरळ आहेत. तुम्हाला असं धरून चढावं लागेल वरती. या तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, या स्टेअर्स तुम्हाला असं हात टेकून टेकून चढावं लागेल. आणि ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे त्यांनी एकदा येण्याच्या आधी विचार करावा. हे बघा आई कशी चढते सपोर्ट घेऊन. हे बघा सरळ असे खाली आहेत. आणि वरतून व्ह्यू बघा मित्रांनो. चला सो फायनली मंदिराजवळ पोचलो आपण. चला मित्रांनो, दर्शन घेऊया. येडकोट येडकोट. सो फायनली मित्रांनो, दर्शन एकदम छान झालं आहे. तुम्हाला मंदिराचा आजूबाजूचा परिसर दाखवतो आणि व्ह्यू पण दाखवतो. हे बघा, सो मित्रांनो इथं फोटो वगैरे पण तुम्ही काढू शकता मस्त एकदम. आमची गँग इथं बसली आहे. वरतून एकदम एक नंबर व्ह्यू दिसतोय. आणि ते तिकडं दूर दिसत नसेल मला वाटतं, पण तिकडे जो आहे बारवी डॅम आहे त्या साईडला. इथून हाजीमलम पण दिसतंय, बट कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही आहे. तर मित्रांनो, येताना आपण या रस्त्याने आलो होतो. आता आपण दुसऱ्या रस्त्याने चाललो आहे, या तुम्हाला दाखवतो. हा बघा, इकडून पण आहे रस्ता जाण्यासाठी, पण थोडा रिस्की आहे.
आणि दर्शन मस्त झालं आहे. आता आम्ही जेवण करण्यासाठी एक स्पॉट शोधतोय जिकडं मस्तपैकी सगळे बसून जेवण करू शकतो. चला हा बघा, रिस्की आहे थोडा बट बी सेफ. हे बघा इकडे होतो मी, आता या रस्त्यावरून आलो, आता इकडून खाली उतरतोय. तो फायनली स्पॉट भेटला आम्हाला आणि आता जेवणाची तयारी सुरू झाली आहे. आणि इकडे बघा भाऊजींनी जेवण सुरू पण केलंय. सो आज क्या लेके आहे? मुगाची भाजी. मुगाची भाजी, चपाती, वाव. आणली हरभऱ्याची भाजी, छोले हरभरे मिक्स. सगळे लाईनीत बसलेत. चला तर मित्रांनो जेवण करून घेतो आता आम्ही. सो फायनली मित्रांनो जेवण झालंय आणि आता वाजलंय 12:15. सो खाने के बाद कुछ मीठा होना चाहिए. बात तो सही है. तो वर्षा ताई ने लेके हम लोग के लिए डेयरी मिल्क. कौन सा लेके आए? फ्रूट एंड नट. चलो ये ख़त्म करते. तो यार अभी नाइफ नहीं हम लोग के पास और डेयरी मिल्क पूरा पिघल गया है. त्याचाच पेपर आहे ये DIY यूज़ किया है, चाकू, गावठी चाकू. तो मित्रांनो डेअरी मिल्क पण खाऊन झाले आणि आता आम्ही निघालोय परतीच्या प्रवासासाठी. सो आम्ही हा ट्रेक चालू केला होता 10:15 आणि आता वाजले आहे 12:30. सो आरामात पण तुम्ही आला ना 2 तासात पूर्ण ट्रेक कंप्लीट होतो आरामात. चला आता बघूया किती वेळ लागते आम्हाला खाली उतरायला. मित्रांनो हे बघा सकाळी आपण इथून सुरुवात केली होती आणि आता आपण पोचलो आहे पायथ्याशी. सो चढताना थोडा त्रास होतो ट्रेकिंग करताना, पण उतरताना एवढं काय वाटलं नाही. आणि आता वाजले दुपारचे 1. सो हार्डली 20 ते 25 मिनटं लागलेत. सो आता पाणी वगैरे पिऊन घेतो आणि मग निघूया आता परतीच्या प्रवासासाठी. सगळे पूर्ण गँग आमची इकडे बसली खाली. बघू आता यांचा पुढचा प्लॅन काय, अदरवाईज मग आम्ही निघूया मग घरी. सो इथं पार्किंगला पण जागा आहे मित्रांनो. हे बघा किती रुपये सीट आहे? डायरेक्ट गावात 20 रुपये. बघा भाऊजींनी रिक्षा घेतली आहे. हे बघा भाऊजींची रिक्षा. बाजू आता पार्ट टाइम जॉब करता. हाँ अभी घर भी ले लिया है तो अभी पार्ट टाइम करना पड़ेगा. असली पैसा रिक्शा में. असली पैसा रिक्शा में. चलो फिर निकलते. चला लवकर. 20 रुपये. तो मित्रांनो प्लॅनमध्ये चेंज झाला आहे. आता आम्ही चाललो आहे इकडचा फेमस वडापाव खाण्यासाठी, वैजयंती धाबाचा. चला हे बघा गावातली घरं. सो आम्ही पोहोचलो ढाब्यावरती. चला आ गए भाई लोग. जय शिवराय, जय शंभू. सो फायनली मित्रांनो वडापाव पण आलेत आणि यांनी बघा खायला सुरुवात पण केली आहे. चला आता आम्ही पण संपून घेऊ वडापाव आणि नंतर मग निघूया घरी. चलो चला भाऊजी आणि ताई निघाले आणि बाबा आणि मी पण निघतो आता. सो फायनली पोचलो आहे सोसायटीत
फायनली आम्ही घरी पोचलो आहे आणि आता वाजले दुपारचे 3:30 आणि हे बघा गट्टू शेठ फुल ऑन मस्ती करताय. ए तिकडे कुठे चाललाय? इकडे. सो मित्रांनो, तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला कमेंट करून कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि तुम्ही पण एकदा व्हिजिट द्या मुळगाव खंडोबा मंदिराला. तो भेटूया आता मित्रांनो नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय कर मित्रांनो. बाय. गट्टू साहेबांनी बाय केला. आमचे गट्टू शेठ बघा किती हुशार झाले. मस्त असं पाणी पित आहे. हे बघा, हॉटेल पकडायची गरज पण नाही आहे. चलने दे बॉस, कोई नहीं रोकेगा तुम्हें.